शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासंदर्भातल्या महत्त्वाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होऊ शकली नाही। शिवसेना युबीटीचे वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी काही वेळ देण्याची विनंती केली। वकिलाची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने आता आज वेळ दिलेली आहे, त्यामुळे आज दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि दिलेल्या या मान्यतेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे। ठाकरेंच्या याचिकेवर आता ही सुनावणी आज होणार आहे, त्यामुळे आज सर्वांचं लक्ष दिल्लीतल्या या कोर्टातल्या घडामोडींकडे असणार आहे। राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ही महत्त्वाची घडामोड असणार आहे, त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा याकडे लक्ष आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डवर जी केस होती आमची 36 क्रमांकावर होती। केसेस येत गेल्या, आम्हाला अपेक्षा होती दुपारनंतर लागलीच आमची केस बोर्डवर येईल आणि आर्ग्युमेंट सुरू होतील, परंतु काही बार काउन्सिलच्या सुनावणीमध्ये भरपूर वेळ गेला। त्यांच्या सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या, त्यावर त्यांनी भाष्य केलं, ऑर्डर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा केलं आणि त्याच्यानंतरच्याही 2 केसेस अशा तऱ्हेने झाल्या आणि वेळ जी संपली, कोर्टाची वेळ संपली, त्यावेळेला आमचे काउन्सिल कपिल सिब्बल यांनी कोर्टाने विचारणा केली असता कोर्टाने आम्हाला लगेच सांगितलं की उद्या आपण दुपारी 2 किंवा जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत सुरू तुमचं करू आणि कंटिन्यूअस करू। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामधल्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। दुपारी 2 ते 2:30 नंतर या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे आपल्याला पाहायचे काय नेमकं दिल्लीमध्ये घडते आणि या घडामोडीवर लक्ष ठेवून माझे सहकारी स्वप्नील जाधव, आपण थेट जाऊया स्वप्नीलकडे। स्वप्नील, आज या संदर्भातला निकाल किंवा सुनावणी होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण खरं तर 2 वर्ष झाले म्हणावं लागेल या संपूर्ण खटल्याला आणि या सगळे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील जनता आणि एकंदरीतच राजकीय वर्तुळ लक्ष ठेवले, त्यामुळे आज नेमकं दिल्लीमधल्या या घडामोडीकडे कसं पाहायचंय आणि काय नेमकी अपेक्षा राजकीय वर्तुळामधून व्यक्त होती आहे? अनुपमा, नक्कीच आपण शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे या संदर्भातली सुनावणी गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे, मात्र आता नियमित सुनावणी सुरू झालेली आहे, मात्र पुन्हा एकदा तारीख पे तारीख अशीच स्थिती ही पाहायला मिळते, कारण काल खरं तर सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी आज पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून शिवसेना पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण याच्या संदर्भातील तसंच पक्षाचं नाव या संदर्भातील सुनावणी सुरू होणार आहे। कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत। काल सुद्धा पूर्ण तयारीनिशी शिवसेना ठाकरे गटाचे वकील त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते, मात्र वेळ मिळाली नाही। आज या ठिकाणी काही दावे हे कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येऊ शकतात, कारण एकूणच बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोग यांनी धनुष्यबाण जे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिंदेंना दिल्यामुळे कुठेतरी यावरती आक्षेप हा ठाकरे गटाकडून घेण्यात आलेला आहे आणि अशा अनेक बऱ्याच प्रकारच्या सुद्धा 5 ते 7 याचिका आहेत, त्या याचिका या संदर्भात जोडल्या गेलेल्या आहेत आणि या याचिकांवरती सुनावणी आता नियमित सुरू आहे। त्यामुळे आज 2 वाजल्यापासून खरं तर कपिल सिब्बल आपली बाजू मांडण्यास त्या ठिकाणी सुरुवात करतील, मात्र आज सुद्धा निर्णय होणार की पुन्हा उद्याची की पुढची तारीख मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र एकूणच कपिल सिब्बल यांनी बाजू मांडल्यानंतर शिंदे गटाचे वकील सुद्धा बाजू मांडणार आहेत, त्यामुळे आज सुद्धा मोठे कागदपत्र या ठिकाणी दाखल करण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी देऊ शकतात। त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय असतील किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांनी घेतलेले निर्णय असतील, याला आव्हान हे ठाकरे गटाकडून देण्यात आलेलं आहे। सुनील प्रभू यांनी वेगळी एक याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे प्रतोद सुनील प्रभू असताना दुसरा प्रतोद का नेमला अशा प्रकारची बाब आहे। त्यामध्ये आणखी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंना कशा प्रकारे चिन्ह, धनुष्यबाण आणि एकूणच पक्षाचं नाव दिलं या संदर्भात याचिका आहे। तसंच एकूणच जी घटनाक्रम आहे, जो खरं तर शिवसेनेची घटना आहे, ही घटना कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोगाने धुडकावून लावलेली आहे आणि नवीन घटना या ठिकाणी जी शिंदे गटाकडून देण्यात आली होती तीच बघितली असल्याचा असा आरोप जो आहे तो खरं तर या युक्तिवादादरम्यान करण्यात येणार। त्यामुळे आज नक्की नवीन मुद्दे काय मांडले जातात आणि नवीन कागदपत्र काय सादर केली जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे। निश्चितच धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।